नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंड येथे ध्वजारोहणासाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणात कुठेही न केल्याचा आरोप करत एका संतप्त महिला अधिकाऱ्याने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारलाय. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी माळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? माझं निलंबन झालं तरी चालेल, मला माती उपसावी लागली तरी चालेल, मात्र ज्या महामानवाने संविधान दिलंय, जगण्याचा अधिकार दिलाय, त्या महामानवाच्या नावाचा उल्लेख मंत्र्यांनी का केला नाही यावर या महिलेने गोंधळ घातलाय. उपस्थित महिला अधिकाऱ्यांनी या महिलेची समजूत काढली, तसेच या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या महिलेला पोलीस वाहनातून घेऊन जाण्यात आलंय. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी महामानवाच्या नावाचा उल्लेख का केला नसेल असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.